या कार्यक्रमात सुद्धा होणार नाही आणि अशा या कार्यक्रमाला सर्वांची उपस्थिती पाहिजे, परंतु कोविडमुळे होत नाही म्हणून आपण त्याला पर्याय काढला आणि यूट्यूब चॅनेलवर आणि फेसबुकवर या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण आपण सुरू ठेवलेलं आहे। आज हजारो ठेवीदार या कार्यक्रमाचं प्रक्षेपण आपल्या त्या लाईव्ह चॅनेलवर बघत आहेत। राजा पंढरीचा ठेव योजना सुरू करून 2 वर्ष झाली। आपलं 5 कोटीचं या ठेव योजनेचं टार्गेट होतं आणि जवळजवळ 18 कोटी रुपये या ठेव योजनेत ठेव संकलन झालं। जवळजवळ 17,610 कुपन या ठेव योजनेत समाविष्ट झाली आणि त्या 17,610 ठेव कुपन मधून आपण खरं तर ही 9 बक्षिसं आपण देणार आहे ठेवीदारांना। ही बक्षिसं म्हणजे प्रोत्साहनपर एक दिलं जाणारं गिफ्ट आहे, ते सर्वांनाच मिळेल अशी काही व्यवस्था आपल्याला करता येणार नाही, पण यातलाच कुणीतरी आपलाच बांधव त्या बक्षिसाचा भाग्यविजेता असणार आहे आणि बक्षीस लागलं आणि नाही लागलं तरी त्याच्या आनंदात आपला आनंद आहे असं समजून इथून पुढच्या सुद्धा अशा प्रकारच्या ठेव योजनेत आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि संस्थेच्या उत्कर्षात भर घालावी असं मी संस्थेच्या वतीनं आपला सर्वांस आवाहन करतो। संस्थेची स्थापना 2006 साली झाली। 2006 सालापासून 365 दिवस सकाळी 8 ते रात्री 8 अशी 12 तास अविरत सेवा संस्थेच्या सर्व घटकांनी दिली आणि त्याचं पर्यवसान म्हणून आज जवळजवळ 400 कोटीचा टर्नओव्हर आपल्या संस्थेचा आहे। साधारण 350 कोटी ठेवी आणि 400 कोटीचा ताळेबंद आज आपण तुमच्या समोर मांडतोय। एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला लोकांचा विश्वास मिळाला आणि त्या विश्वासाच्या जोरावर अजून फार मोठी गरुड भरारी आपण संस्थेच्या माध्यमातून घेणार आहे। आता साधारण 57 शाखेच्या विस्तारासह आपण कार्यरत आहोत। लवकरच आपल्या शाखांचा आकडा 100च्या वरती गेलेला दिसेल आणि यासाठी आमच्या सर्व कर्मचारी बंधूंचं, आमचे सर्व सल्लागार, संचालक आणि आपणा सर्वांना मार्गदर्शक असलेले ज्यांनी सहकारात तळागाळापासून जे प्रॅक्टिकली सहकार काय आहे हे सगळ्यांना दाखवून दिलं, महाराष्ट्राला दाखवून दिलं असे मार्गदर्शक आपले जनार्दन बोत्रे साहेब आहेत। यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या संस्थेची गोडदोड सुरू आहे। आपल्या संस्थेचे ठेवीचे व्याजदर थोडेसे जास्त आहेत। ते जास्त असण्याची कारण अशी की ह्या संस्थेची निर्मितीच मुळात गरजेतून झालेली। ज्या कालावधीत सहकारात फार मोठी अडचण निर्माण झाली आणि सहकारातल्या मोठ्या मोठ्या संस्था अक्षरशः डबघाईला आल्या आणि बंद होत चालल्या, अशा वेळेला आपल्या संस्थेची निर्मिती झाली। त्याच्यामुळे त्या संस्था का बंद झाल्या याच्या कारण मीमांसा शोधून आपण त्या गोष्टींवर विवेचन करून अभ्यास करून आणि साहेबांचे आपले इथून मागचे 35 वर्षाचे अनुभव या संस्थेसाठी खर्ची घातले आणि ज्या होणाऱ्या चुका झाल्या जुन्या लोकांच्या किंवा काय चूक होऊ शकते बँकिंग क्षेत्रात, त्या चुका टाळून आपण आज 15 वर्षे सतत कार्यरत आहोत आणि आपली संस्थेची वाढ ही गरुड भरारी यशस्वीरित्या चालू आहे। कुठलीही गोष्ट साखर चाकल्याशिवाय ती गोड का कडू हे जसं कळत नाही, तसं प्रत्येक व्यवसायात तो व्यवसाय करताना ज्या अडचणी येतात त्या अडचणीवर मात करत ज्या वेळेला आपण पुढे जातो त्यावेळेला त्यातले फायदे तोटे समजत असतात आणि आपल्याला साहेबांच्या रूपानं एक तयार प्लॅटफॉर्म मिळाला की ज्यांनी 35 वर्ष सहकारासाठी निस्वार्थीपणे, अविरतपणे, निस्वार्थीपणे आपली आयुष्याची 35 वर्ष खर्ची घातली आणि त्या खर्ची घातलेल्या कष्टाचं फळ म्हणून या संस्थेचा आज वटवृक्ष आपल्या सगळ्यांसमोर उभा आहे। 2006 साली अक्षरशः 120 स्क्वेअर फुटात जी आपली संस्था उभी राहिली, आज त्याच संस्थेचं 4,000-5,000 स्क्वेअर फुटाचं फक्त मुख्य कार्यालय स्वमालकीचं मोठ्या डौलात तळमोल्यासारख्या एका छोट्याशा गावात उभा आहे आणि त्या छोट्याशा गावातून आपण मोठमोठ्या मेट्रो सिटीत 13-15 शाखा, कोल्हापूरसारख्या सिटीत 4 शाखा, पुण्यासारख्या सिटीत शाखा काढून एका छोट्याशा गावातून सुद्धा
मोठ्या सिटीत आपण व्यवसाय करू शकतो हे लोकांना दाखवून दिलं. त्याच्या पाठीमाग आपला असणारा पारदर्शी व्यवहार, उत्तम असलेली सेवा, अतिशय प्रामाणिक, कष्टाळू आणि विनम्र असलेला आमचा सर्व सेवक वर्ग यांचं ह्या सर्वात फार मोठं योगदान आहे. आपलं आता महाराष्ट्र आणि कर्नाटक असं 2 राज्य कार्यक्षेत्र आहे. आपण परवाच वार्षिक सभेला सुद्धा जाहीर केले की लवकर आता जे नवीन सहकार खात्याचे नियम आलेत, सहकार खाते केंद्रातले वेगळं झालं, तर थोड्याशा अटी आणि नियम बदललेत, थोडंसं त्यांचा सेटअप झाला तर आपण आणखी 2 राज्य कार्यक्षेत्र केंद्र शासनाकडे मागणी केलेले. थोड्या दिवसात आपण कमीत कमी 2 राज्य तरी कार्यक्षेत्र वाढ करून त्या राज्यात सुद्धा शाखांचा विस्तार करणार आहे. आपल्या संस्थेचे ठेवी जर काही ठिकाणी म्हणतात लोक की शिवसमरचे व्याजदर जास्त आहेत, तर व्याजदर जास्त असण्याची कारणच अशी आहे की ह्या संस्थेची निर्मितीच मुळात गरजेतून झाली. म्हणजे माझ्या गोरगरीब जनतेकडे, माझ्या खेड्यातल्या जनतेकडे किंवा सिटीत काम करत असणाऱ्या कामगार वर्गाकडं हातावर बोजण्या इतपत पैसे असतात आणि त्यातल्या त्यात आपली मराठी माणसं त्या पैशाचा पैसा कसा उभा करायचा ह्यासाठी अनभिज्ञ असतात. म्हणून शिवसमर्थ पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांना आपण बचत कशी करावी याचं थोडक्यात छोटंसं विद्यापीठ साहेबांनी निर्माण करून दिलं आणि खेडेपाड्यातल्या खूप लोकांना किंवा मुंबईसारख्या शहरातल्या खूप कर्मचारी वर्गाला याचा फायदा झाला. आपल्या संस्थेकडे असणाऱ्या ठेवीच्या बचतीतून लोकांनी 2-2, 3-3 रूम मुंबईत घेतल्या. ज्या रूमची किंमत आज त्यांनी आयुष्यभर जरी कष्ट केलं असतं तरी त्या रूम एवढे पैसे ते कमावू शकले नसते. परंतु बचतीतून काय होऊ शकतं याचं जिवंत उदाहरण साहेबांनी प्रत्येकाला घालून दिलं. बचतीचे पैसे, थोडे कर्जाचे पैसे, असं नुसत्या कर्जावर कुणीही माणूस उभा राहू शकत नाही. त्याला बचतीची जोड असावीच लागते, बचतीची सवय व्हावी लागते, त्यावेळेलाच ह्या गोष्टी सगळ्या होतात. हे क्षणाक्षणाला साहेब सांगतात की तुझ्याकडे पैसे किती आहेत याला महत्त्व नाही, तुझ्याकडे बचत किती होते, तू खर्चात कशी कटोती करून जास्तीत जास्त रक्कम आपली सेव्हिंग करू शकतो याच्यावर तुझा उद्याचा विकास अवलंबून आहे. अशा पद्धतीनं वाटचाल करत असताना आपल्या ठेवीचे व्याजदर 13.5% पर्यंत आहेत, कर्जाचा व्याजदर 17% आहे. पण इतर संस्थांसारखं किंवा इतर राजकीय पक्षांच्या बँकांसारखं आपले खर्च अवाढव्य अशा प्रकारचे नसतात. आपण कमीत कमी मार्जिनमध्ये संस्थेचा सर्व कारभार चालवतो. साधारण 2.5%च्या फरकात आपण संस्थेची सर्व वाटचाल करत आहे. त्यात कर्मचारी पगार, व्यवस्थापन खर्च आणि इतर गोष्टी आपल्या बरोबर मॅनेज होत आहेत. म्हणजे व्याजदर आपला ठेवीचा जास्त आहे, पण ठेवीचा व्याजदर जास्त असल्यामुळे आपल्याला ठेवीची संख्या वाढली आणि ठेवीची संख्या वाढल्यामुळं आपल्याला प्रॉफिट ऑफ मार्जिन कमी राहिलं पण प्रॉफिटचा रेशो वाढला. म्हणजे जसं की आपण एखाद्या दुकानात गेलो तर एखाद्या दुकानात साखरेची खरेदी जर 35 रुपये असली तर एखादा दुकानदार 35 रुपयाची साखर 36 रुपयाने विकतो, म्हणजे 1 रुपया मार्जिन ठेवून विकतो. आणि एखादा दुकानदार 35 रुपयाची खरेदीची साखर तो 37 रुपयाने विकतो, म्हणजे त्याला 2 रुपये मिळतात. मग ते 2 रुपये कमावणाऱ्याला काय वाटतं की मला 2 रुपये म्हणजे जास्त मिळतात. पण ज्या वेळेला बाजारपेठेत अशा पद्धतीचं सर्चिंग होतं की साखर हा 36 देतोय आणि हा 37 देतोय, तर लोक नक्कीच 36 वाल्याकडं आकर्षित होतात. तशाच पद्धतीनं 36 वाल्याची साखरेची जी विक्री आहे ती जास्त प्रमाणात होऊन त्याचं नफ्याचं प्रमाण वाढतं आणि 37 वाल्याची मार्जिन जास्त ठेवलंय पण त्याची विक्री कमी झाल्यामुळं त्याचं नफ्याचं प्रमाण कमी राहतं. आणि या होणाऱ्या मोठ्या टर्नओव्हरमुळे आपलं नफ्याचं प्रमाण जास्त वाढलं. आणि संस्थेच्या स्थापनेपासून महाराज आपण सर्व प्रकारच्या आध्यात्मिक, शैक्षणिक, आर्थिक आणि आरोग्य चळवळीत संस्थेचं मोलाचं योगदान राहिले. ज्या ज्या वेळी जिथं जिथं आपल्याला पोचणं शक्य आहे अशा ठिकाणी एखाद्या व्यक्तीवर संकट आलं, एखाद्या ठिकाणी जळीत झालं, तर आपली संस्था हिरिरीनं अगदी ती आग विझवण्यापर्यंत प्रयत्न करून त्या आगीत भस्मसात झालेली जी कुटुंब आहेत किंवा त्या कुटुंबांचा संसार उद्ध्वस्त झालेला असतो, अशा वेळेला
आपल्या संस्थेचे संस्थापक की ज्यांना समाजाप्रती आदर आहे, त्यांचं मनच एवढं हळवं आहे की लगेच आपल्या संस्थेच्या स्टाफला सांगून तिथं पोचवून त्या कुटुंबांना सर्व प्रकारची मदत करण्याचं काम आपण संस्थेच्या माध्यमातून करतो. महाराष्ट्राला सलग 2 ते 3 वर्ष पुराचा तडाखा बसतोय. महाराज, आपल्या संस्थेचा स्टाफ अशा पुराच्या परिस्थितीत अगदी रस्त्यावर थांबलेल्या गाड्या किंवा पुरात ज्यांच्या कुटुंबांचं नुकसान झालं अशांना अन्नाची व्यवस्था, धान्याची व्यवस्था करण्यापर्यंत आमचा स्टाफ रात्रीचा दिवस करून त्या ठिकाणी पोहोचून लोकांना मदत करत असतो. एखाद्या कुटुंबात परिस्थिती नाही पण एखाद्यावर आजारानं आघात घातला तर अशा परिस्थितीत आपण त्या कुटुंबाला फार मोठा नाही पण शब्दांचा आधार आणि थोडंफार आर्थिक आधार देऊन किंवा त्याला योग्य मार्गदर्शन करून योग्य ठिकाणी उपचारासाठी पोचवेपर्यंतचा सर्व मार्गदर्शनाचा किंवा आर्थिक हातभार आपण अशा कुटुंबांना लावतो. 2006 पासून आध्यात्मिक चळवळीला आपण विभागातली पारायण असतील किंवा मंदिराच्या उभारणीचं काम असेल, अशा उभारणीच्या कामात सुद्धा संस्था अग्रेसर राहून त्या मंदिराच्या उभारणीला किंवा ते काम पूर्ण करण्याला जेवढी काही सर्वतोपरी मदत करता येईल ती मदत शिवसमर्थ परिवाराच्या वतीनं करतोय. शिवसमर्थ डिप्लोमा नावाचं कॉलेज आपण 2 वर्षाचा डिप्लोमा आहे डेअरीचा, तो शेतीशी निगडीत, शेतीला पूरक असणाऱ्या व्यवसायाचं शिक्षण आपण समाजातील बांधवांना देतोय. ते फ्री ऑफ शिक्षण देतोय. शिवसमर्थ परिवार या ट्रस्टच्या माध्यमातून ते कॉलेज आपण चालवतोय आणि बरेचसे विद्यार्थी त्याचे आपल्या पायावर उभे आहेत की जे आज खूप ठिकाणी प्रॅक्टिस करतायत किंवा खूप ठिकाणी नोकरीला लागले. शिवसमर्थ परिवाराच्या माध्यमातून जी रुग्णवाहिका चालू आहे ती रुग्णवाहिका अतिशय कमी खर्चात किंवा अगदी नगण्य भाड्यात आपण सर्व समाज बांधवांना उपयोगासाठी ठेवलेले. आतापर्यंत अनेक जीव या रुग्णवाहिकेने वाचवलेत. कोविडच्या काळात साधारण 2500 रुग्णांची सेवा आपल्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून आपण केली. कोविडच्या काळात 1 लाख रुपये ज्या वेळेला सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं की राज्यावर संकट आले आणि आपण सर्वांनी या संकटावर मात करण्यासाठी शासनाला हातभार लावा, सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रातली पहिली पतसंस्था आपली अशी असेल की जिने 1 लाख रुपयाचा धनादेश पाटणच्या तहसीलदार कार्यालयात पाटण तहसीलदार आणि पाटण प्रांत अधिकारी यांच्याकडे सोपवला. आमच्या ढेबेवाडी विभागात व्हेंटिलेटरची सोय नव्हती पण संस्थेच्या माध्यमातून 2 व्हेंटिलेटर खरेदी करून आपण ढेबेवाडी PSC ला दिले, पण काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना ते सुरू करता आले नाही. तो हा फेल झाल्यानंतर आपण सातारा येथे संस्थेच्या माध्यमातून भव्य असं कोविड सेंटर, जवळजवळ 70 बेडचं कोविड सेंटर सुरू केलं आणि जवळजवळ 500 ते 600 रुग्ण आपण या कोविड सेंटरच्या माध्यमातून बरे केले. कोविड सेंटरला खरं तर काही ठिकाणी डॉक्टर उपलब्ध होत नव्हते, परंतु साहेबांचा स्वभाव आणि आपल्या संस्थेचं असलेलं कार्य, या कार्याच्या आपल्या या छापेमुळं साताऱ्यामधले 2 डॉक्टर 1 दिवसाचा आणि 1 रात्रीचा आपल्या संस्थेच्या कोविड सेंटरसाठी अविरत सेवा दिली. तुमच्या माझ्यासारखे खूप हात या संस्थेच्या वाढीसाठी लागले, अजून लागत राहतील. अजून खूप असं काम संस्थेच्या माध्यमातून करायचं आहे आपल्याला सर्वांना. इथून पुढे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या ठेव योजना आपण संस्थेच्या माध्यमातून सुरू करत राहू आणि आपण सर्व बांधव या सर्व प्रकारच्या ठेव योजनेत सहभागी होऊन तसेच संस्थेच्या चांगल्या उपक्रमात, चांगल्या कामात आपण सर्वजण हिरिरीने सहभागी व्हाल. आपला स्वतःचा वेळ आणि हातभार आपल्या या शिवसमर्थ परिवारासाठी लावाल अशी अपेक्षा बाळगतो आणि लावावा असं आवाहन करतो आणि साहेबांच्या आणि महाराजांच्या परवानगीनं माझे हे प्रस्तावना थांबवतो आणि कार्यक्रमाला पुढे चालना देतो. धन्यवाद तुपे साहेब, धन्यवाद. सगळ्यांना प्रश्न पडला की ही संस्था व्याजदर जास्त घेते, पण कळालं घेण्याचं ठिकाण एक आहे पण देण्याची ठिकाणं इतकी आहेत. पुढे किती मार्गाने कुठे जाते लक्षात आलं. लक्षात ठेवा, तुमचा एक पैसा, एक रुपया
सत्कारमी लावण्याचं काम शिवसमर्थ करत आहे आणि त्याचा कृपा आशीर्वाद तुम्हाला आहे म्हणून तुम्ही इथं आहे आज. हे विसरू नका. कमवा, 4 सूत्र आहेत. कमवा, वाचवा, वाढवा आणि वाटा. लक्षात घ्या, ह्या सूत्रानं ही संस्था या ठिकाणी पुढे जात आहे. तुम्हा मला अभिमान आहे की ह्या संस्थेचे आपण एक भाग आहोत. लक्षात घ्या. आणि ही संस्था अतिउच्च लेवललाच काम करणार, कारण ह्या शब्दातच सामर्थ्य आहे. शिवसमर्थ. कधीही चुकीचं पाऊल उचललं जाणार नाही. कारण का तर ही जी एक शक्ती आहे, ह्या शक्तीबरोबर, ह्या ताकदीबरोबर, ह्या शब्दांच्या सामर्थ्याबरोबर आपण या ठिकाणी जातोय. खूप मोठं कार्य आहे, पण तुपे साहेबांनी 5 मिनिटात ते सांगितलेलं आहे. आणि ते समजून घ्यायचं असेल तर मुळात आपल्याला शिवसमर्थ समजून घ्यावी लागेल. मग त्याचं कार्य हे तेवढंच आपल्याला प्रकर्षाने जाणवेल. याच्यानंतर मी या ठिकाणी पंच प्राध्यापक सावंत सर यांना या ठिकाणी विनंती करतो की आपण 1-2 मिनिट ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त व्हावं. राजा पंढरीचा ठेव योजना पंच ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण मंचावरती व्यक्त व्हावं. एक जोरदार टाळी आपण सगळ्यांनी त्यांच्यासाठी देऊया. आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांचे आपल्याला कृपा आशीर्वाद लाभलेले आहेत असे करवीर पीठाचे मठाधिपती, या संस्थेचे संस्थापक चेअरमन आणि सहकार क्षेत्रातील एक अभ्यासू अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आणि तुम्हा सर्वांचे आधारवड असणारे ॲडव्होकेट बोत्रे साहेब, मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि आपण सर्व या ठिकाणी या संस्थेवर प्रेम करणारे, संस्थेत काम करणारे, सल्लागार म्हणून असतील, इतर वेगवेगळ्या ठिकाणी कामं करणारे आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी आज आपण उपस्थित आहोत. शिवसमर्थाचं वाटचाल या ठिकाणी आता तुपे साहेबांनी सांगितली आणि मग ही शिवसमर्थ परिवार जो कसा निर्माण झाला या ठिकाणी याच्याही संदर्भामध्ये त्यांनी खूप आपल्याला वर्णन करून सांगितलेलं आहे. कारण फक्त बँकिंग म्हणून इकडे बघितलं जात नाही, तर शिवसमर्थ हा एक परिवार आहे आणि या परिवारामध्ये जो जो या ठिकाणी सामील झाला तो त्या प्रवाहामध्ये सामील झाल्यानंतर तो त्याचं वेगळं अस्तित्व असं राहत नाही. तो शिवसमर्थ परिवाराचा एक घटक म्हणून या ठिकाणी राहतो. अवघा रंग एकच झाला असं वाटावं अशा पद्धतीने या ठिकाणी शिवसमर्थ परिवारामध्ये एकत्रित येणारे सगळे लोक इथं कामं करत असतात. अगदी मनापासून अत्यंत पारदर्शीपणाने हे कामं या ठिकाणी इथं चाललेले आहेत. कुठलंही काम करत असताना त्याला आध्यात्मिक जोड असेल, जसं आपलं शिवसमर्थचं या ठिकाणी ब्रीदवाक्यचं या ठिकाणी सामर्थ्य आहे, चळवळीचे जो जो करील तयाचे परंतु ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. हे जसं आपण मानतो या ठिकाणी तशाच पद्धतीनं आध्यात्मिक बैठक, आध्यात्मिक वारसा आणि आध्यात्मिक जपणूक असा विचार या ठिकाणी बरोबर घेऊनही शिवसमर्थ परिवार संस्था आपली या ठिकाणी काम करते आहे. आणि त्यामुळं लॉकडाऊनच्या काळामध्ये या ठिकाणी आपण बऱ्याच वेळेला बघितलं की बऱ्याच लोकांचे हाल झालेले आहेत. आपला हा राजा पंढरीचा ठेव योजना होती या ठिकाणी, ती थोडासा त्याचा लांबणीवर या ठिकाणी पडला. याचं कारण हा मधला कालावधी सगळा, कारण कोरोनामध्ये आपण सर्वजण भरडून गेलेलो होतो आणि शिवसमर्थ परिवार याही काळामध्ये गप्प बसलेली नव्हती, तर खूप अशा पद्धतीनं लोकांना मदत करण्याचे काम त्यांनी केलेलं आहे. अगदी आपली ॲम्ब्युलन्स जी आहे या ठिकाणी, तर ती ॲम्ब्युलन्स अगदी रात्रंदिवस जवळजवळ 1 वर्ष 1.25 वर्ष दरम्यान या ठिकाणी त्या कालावधीमध्ये ॲम्ब्युलन्सनं आपल्या भागातले असणारे सगळे जे असे कोविडचे असतील या ठिकाणी पेशंट असतील त्या पेशंटना ताबडतोब त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवणं, पैसा असो काही वेळेला नसो परंतु त्यांना पोहोचवणं ही एक सामाजिक बांधिलकीची जपणूक आपल्याकडे या ठिकाणी आहे आणि त्या पद्धतीनं आपण काम करत आहोत. आता हा जो ड्रॉ आहे या ठिकाणी, ड्रॉ संदर्भामध्ये या ठिकाणी बोलायचं झालं तर मी कालपासून या ठिकाणी आम्ही पंच म्हणून तिथं होतो. मला वाटतं इथं बाजूला तिथं त्या पडद्यावरती सकाळपासून दाखवलेलं पण आहे की जवळजवळ 15-20 जण आम्ही या ठिकाणी तिथं काम करत होतो आणि आपल्या समोर इथं असणारे या ठिकाणी जे 2 बॉक्स आहेत, तर या बॉक्समध्ये या ठिकाणी अनेकांचं असणारं भाग्य या ठिकाणी दडलेलं आहे असं म्हणूया. कारण जवळजवळ 17,681 कुपन आम्ही या ठिकाणी काल फाडलेली होती आणि 17,68,00,000च्या आसपास या ठिकाणी ही रक्कम सगळी जमा झालेली आहे. एवढा विश्वास आपल्यावरती जनतेनं दाखवलेला आहे आणि ते काम करत असताना या ठिकाणी सगळ्यांनी अत्यंत पारदर्शीपणाने आपल्या समोर या ठिकाणी त्याचा आता लगेच विड्रॉल पण होईल. या ठिकाणी हे काम करत असताना, पंच म्हणून काम करत असताना एक मला निश्चितपणाने सांगावं वाटतं की हे काम अत्यंत पारदर्शीपणानं, विश्वासानं, कुणाच्याही विश्वासाला तडा जाणार नाही अशा पद्धतीनं हे काम इथं चोख अशा पद्धतीनं केलेलं आहे. मी जास्त वेळ आपला न घेता या ठिकाणी मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले संयोजक आहेत धन्यवाद मानतो आणि इथं थांबतो. नमस्ते. सावंत सरांनी एकंदरीतच या
सगळ्या उत्सुकतेविषयी थोडीशी आपल्याला पार्श्वभूमी या ठिकाणी दिलेली आहे. आणि आता रक्षा कवच ठेव योजना शुभारंभ मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण घेतोय. मी मठाधिपती माननीय विद्यानरसिंहजी भारती शिवलिंग वाणी ॲडव्होकेट जनार्दनजी बोत्रे या मान्यवरांना या ठिकाणी विनंती करतो की आपण या रक्षा कवच ठेव योजना लक्षात घ्या. आयुष्याला अनेक कवच आवश्यक असतात. अनेक कवच घेऊन आपण या ठिकाणी जगत असतो. त्यातलंच एक आर्थिकतेचं कवच कोरोनाच्या काळात आपण बघितलं. बऱ्याच जणांचे होत्याच्या नव्हत्या गोष्टी झाल्या आणि असे हे रक्षा कवच ठेव योजना आता एकदा ह्या रक्षा कवच ठेव योजनेसाठी जोरदार टाळी आपल्या सगळ्यांच्या मधून या ठिकाणी होऊ द्या. शिवसमर्थ रक्षा कवच ठेव योजना याचा शुभारंभ सर्व मंचावरील महनीय व्यक्तींच्या शुभ हस्ते या ठिकाणी झालेला आहे. आणि हे कवच शिवसमर्थचं आपण सगळ्यांनी घेणं जास्त गरजेचं आहे. आणि पुढे अजून कशी संकट काय येणार आहे माहीत नाही, पण हे कवच मात्र आपल्या सगळ्यांच्या बरोबर असणं महत्त्वाचं आहे. मठाधिपती ह्या कवचाला पाहतायत. अर्थातच त्यांचा ह्या कवचाला स्पर्श झाला आहे म्हणजे तेवढंच ते छान पद्धतीनं आणि सुरक्षितरित्या आपल्या ह्या आयुष्याला ते वैभव प्राप्त करून देणार आहे. धन्यवाद मंचावरील सर्व मान्यवरांचं आणि आपल्याही सर्वांचं. याच्यानंतर मगाशी मी बोलतो हां ह्या रक्षा कवच योजनेची माहिती जी योजना आपण आता शुभारंभ केला त्याची माहिती हेमंत तुपे यांना मी या ठिकाणी विनंती करतो आपण 1-2 मिनिट द्यावी. आज आपण राजा पंढरीचा ठेव योजनेची लकीड्रॉची सोडत काढल्यानंतर एक नवीन ठेव योजना आपण सुरू करतोय आणि त्या ठेव योजनेचं नावच ठेवले रक्षा कवच ठेव योजना. आता सगळे म्हणतील यात ठेवीत रक्षा कवच काय आणली भानगड. तर रक्षा कवच हे नाव अशासाठी दिलंय की आपल्याकडं जे ठेवीदार या ठेव योजनेत सहभागी होतील आणि जे 10,000 पेक्षा जास्त रक्कम डिपॉझिट म्हणून ठेवतील त्या सर्वांना आपण 5 लाख रुपयेपर्यंत अपघाती विमा संरक्षण देणार. या ठेवीत सहभागी होणाऱ्या ठेवीदाराचा कोणत्याही प्रकारचा अपघात झाला आणि अपघात झाल्यावर तो 24 तास हॉस्पिटलमध्ये जर ॲडमिट झाला तर त्याचा 2 लाख रुपयेपर्यंतचा खर्च या इन्शुरन्सच्या माध्यमातून होणार आहे. फक्त त्याची माहिती आपल्या संस्थेला त्या खातेदाराने वेळेत दिली पाहिजे. जर या संस्थेत सहभागी होणाऱ्या ठेवीदाराचा अपघात झाला आणि त्या अपघातात तो जर अपंग झाला म्हणजे त्याचा एक डोळा गेला, एक पाय गेला, एक हात गेला किंवा कोणताही अवयव बाधित झाला तर त्या अवयवाच्या महत्वाच्या हिशेबानं त्या इन्शुरन्स कंपनीकडून आपल्याला ठेवीदाराला त्या विम्याची रक्कम प्राप्त होणार आहे. या ठेव योजनेत सहभागी होणाऱ्या ठेवीदाराचा चुकून जर अपघात झाला आणि त्या अपघातात जर त्याचं निधन झालं तर आपल्याला विमा कंपनीकडून 5 लाख रुपयाची विम्याची रक्कम ठेवीदाराच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे. यासाठी काय करायला लागणार आहे तर ठेवीदाराला 10,000 रुपये ठेव ठेवावी लागणार आहे. त्या ठेवीचा कालावधी 27 महिने असणार आहे. म्हणजे 2 वर्ष 3 महिने इतक्या कालावधीसाठी ही ठेव आपल्याकडे ठेवावी लागणार आहे. त्या 2 वर्ष 7 महिने ठेव ठेवल्यानंतर त्याला आपण 3 वर्षासाठी विम्यासाठी कव्हर करणार आहे. म्हणजे 2 वर्ष 7 महिन्यासाठी 10,000 रुपये ठेवायचे आणि 36 महिन्यांचा विमा कव्हर आपण त्यांना देणार आहे. जर ठेव योजनेत सहभाग घेतला आणि ठेवीदाराला अचानक जर पैशांची गरज लागली तर त्या ठेवीवर
80% पर्यंत ठेवतारण कर्ज आपण उपलब्ध करून देणार आहे. म्हणजे असं काही होणार नाही की बाबा एकदा ठेवली मग आता तुम्ही विमा काढला आता तुम्हाला पैसे परत मिळणार नाही. तर तुमच्या अडीअडचणीसाठी कधीही संस्था आपली उभी आहे. तर त्या ठेवीवर आपण 80% पर्यंत त्या ठेवीदाराला कर्ज देणार आहे. आणि कुठल्याही ठेव योजनेचे पैसे आपण आपल्या ठेवीदारांना तात्काळ उपलब्ध करून देतो. मग ती मुदत संपली मुदत संपलेली नाही अशा पद्धतीचं काही कारण देत बसत नाही. या ठेव योजनेत सहभागी होण्यासाठी फक्त वयाची अट आहे. 18 ते 70 वर्षापर्यंतचे नागरिक या ठेव योजनेत सहभाग घेऊ शकतात. ठेवल्यानंतर 15 दिवसाच्या नंतर त्या ठेवीदाराला विमा संरक्षण चालू होणार आहे. कारण त्याची कागदोपत्री सगळी पूर्तता करण्यासाठी आपल्याला 15 दिवसांचा वेळ जाणार आहे. तर 15 दिवसानंतर ठेव योजनेत सहभागी होणाऱ्या ठेवीदाराला आपण 5 लाख रुपयेपर्यंत विमा संरक्षण देणार आहे. आणि या ठेवीत सहभागी झाल्यानंतर आपण त्याच्या आयुष्याला एक साधारण पद्धतीचं कवच आपण 5 लाख रुपयेपर्यंत त्याला देणार आहे. म्हणून या ठेव योजनेचं नाव रक्षा कवच असं ठेवलेलं आहे. आणि या ठेव योजनेत सहभागी होऊन सगळ्यांनी आपल्या आयुष्याची सुरक्षा वाढवून सुरक्षा कवच घ्यावं असं मी सर्व ठेवीदारांना आवाहन करतो. या योजनेसाठी दुसरी गोष्ट अशी आहे की या योजनेत आता आपण काय करत होतो, ह्या लकी ड्रॉच्या माध्यमातून मोठी मोठी बक्षिसं ठेवत होतो आणि हे करत होतो. पण काही ठेवीदारांचं असं म्हणणं आलं की ती बक्षिसं लागली आता ही बक्षिसं लागणार, त्यात 9च ठेवीदार भाग्यविजेते ठरणार. मग आमचं काय? तर थोडीशी वेगळ्या पद्धतीची ठेव योजना आपण लॉन्च करतोय. यामध्ये 10,000 ते 1 लाखापर्यंत, 1 लाख ते 5 लाखापर्यंत अशा 2 पद्धतीच्या कॅटेगरी केलेल्या आहेत. आणि ह्या ठेव योजनेत ठेवणाऱ्या प्रत्येक ठेवीदाराला आपण बक्षीस देणार आहे. मग ते बक्षिसाचं स्वरूप हे ठरलेलं आहे. त्या पद्धतीची बक्षिसं ठेवीदाराला ठेवल्यानंतर 15 दिवसाच्या आत संस्थेच्या शाखा कार्यालयात उपलब्ध होणार आहे. आज गुरु पुष्यामृत योग आणि जी 4 पीठं देशात आहेत त्या 4 पीठातले एक पीठ करवीर पीठ, या करवीर पीठाचे जगद्गुरू आपल्याला शंकराचार्य या ठेवीच्या उद्घाटनासाठी लाभले. म्हणून गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर आपण या ठेव योजनेचं उद्घाटन करत आहे. आजपासून ही योजना सर्व शाखात चालू राहील. आजच्या कार्यक्रमाचं स्वरूपच असं होतं, एका नवीन ठेव योजनेची सुरुवात, जुन्या ठेव योजनेची सोडत, आणि आपण महाराज संस्थेच्या माध्यमातून एक दिवाळी विशेषांक चालू म्हणजे आपण साप्ताहिक चालवतो शिवसमर्थ नावाचं. त्याचा दरवर्षी दिवाळी विशेषांक काढतो. त्या विशेषांकाच्या मुखपृष्ठावर आपल्या महाराष्ट्रातले सर्व किल्ल्यांची प्रतिमा आपण त्याच्यावर घेतो. आणि अशा पद्धतीचा 2006 पासूनचा उपक्रम संस्थेचा एक ॲडिशनल चालू आहे. तर त्या दिवाळी विशेषांकाचं पण आपण लवकरच या वर्षीच्या अनावरण तुमच्या हस्ते करणार आहे. तसंच यशवंतराव चव्हाण साहेबांची आज पुण्यतिथी आहे आणि त्या पुण्यतिथीनिमित्त साहेबांचं सुद्धा स्मरण आपण सगळ्यांना व्हावं आणि त्याचा योग आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलाय. खूप आज असा महत्त्वाचा दिवस, भाग्याचा दिवस आहे संस्थेसाठी आणि आपणा सर्वांसाठी. गुरुपुष्यामृत योग आणि ह्या 2 ठेव योजनेची सुरुवात आणि या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला प्रमुख पाहुणे उपलब्ध झाले ते आपल्या करवीर पीठाचे मठाधिपती जगद्गुरु शंकराचार्य महाराज. सर्वांना दिसते रक्षा कवच. आता मी सगळ्यांना विचारतोय, हे रक्षा कवच आजचा सुंदर दिवस आहे, सुंदर योग आहे. किती जण घेऊ इच्छित आहेत त्यांनी वरती हात करावा. असं अर्धा नको, अर्धा संस्थेनं आणि अर्ध तुम्ही, असं नको, पूर्ण हात वरती पाहिजे. फोटोग्राफर त्या सगळ्यांचा एक फोटो घ्या पहिल्यांदा. ज्यांचे हात वरती आहेत, आज गुरुपुष्यामृत योग आहे आणि या दिवशी आपण
हे रक्षा कवच स्वतःसाठी स्वतःच्या कुटुंबासाठी या ठिकाणी घेत आहात त्याबद्दल संस्थेच्या वतीनं खूप खूप आपलं अभिनंदन, कौतुक. एक जोरदार टाळी आपल्या सर्वांसाठी. अतिशय छान पद्धतीनं संस्थेच्या वेगवेगळ्या योजना आहेत. जे आत्ता आपण रक्षा कवच बघितलं त्याच पद्धतीनं या ठिकाणी ही संस्था दिवाळी अंकाच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक व्यक्तींच्या समोर आलेले आहे. अनेक समाजातल्या माणसांच्या समोर ह्या संस्थेनं दिवाळी अंकाच्या माध्यमातून एक आदर्श निर्माण केलेला आहे. ह्या संस्थेची साहित्यिक वाटचाल जर आपण बघितली तर गेली 14 वर्ष दिवाळी अंकाचं प्रकाशन आपली शिवसमर्थ या ठिकाणी करत आहे. प्रथम दिवाळी अंकातील कथा इयत्ता 6वीच्या बालभारतीच्या अभ्यासक्रमामध्ये देखील समाविष्ट करण्यात आलेलं ह्या दिवाळी अंकाचं वेगळं वैशिष्ट्य आहे. सन 2010 मध्ये दिवाळी अंकावर दैनिक नवाकाळमध्ये प्रथम पानावर अग्रलेख प्रसिद्ध झाला होता. हे ह्या दिवाळी अंकाचं वेगळं वैशिष्ट्य आहे. 2011 रोजी अक्षररंगच्या वतीनं दिवाळी अंकाला राज्यस्तरीय दिवाळी अंक पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला होता. सन 2012 ते 2015 या कालावधीमध्ये आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेच्या वतीनं उत्कृष्ट मांडणी पुरस्कार म्हणून आपल्या दिवाळी अंकाला या ठिकाणी गौरवण्यात आलेला आहे. 2016 मध्ये मराठी वृत्तलेखक संघाचा उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार आपल्या दिवाळी अंकाला या ठिकाणी मिळालेला आहे. अनेक सेलिब्रिटींनी आपल्या दिवाळी अंकाचं कौतुक केलेलं आहे. प्रत्येकाला वाचनीय असा हा आपला दिवाळी अंक आहे. गेल्या 1.5-2 वर्षामध्ये आपल्याला तो प्रकाशित करता आला नाही आणि आज ह्या गुरुपुष्यान्मूर्त योगाच्या दृष्टीनं आपल्याला हा दिवाळी अंक प्रकाशित या ठिकाणी करता येतोय. मंचावरील महनीय व्यक्तींना मी या ठिकाणी मठाधिपती त्याचबरोबर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष या ठिकाणी कोळेचे मठाधिपती ह्या सगळ्या मान्यवरांना विनंती करतो. करवीरचे मठाधिपती विद्यानरसिंहजी भारती ह्या सगळ्यांना की आपण आपल्या शुभहस्ते या दिवाळी अंकाचं या ठिकाणी प्रकाशन करूया. अतिशय वाचनीय अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेला शिवसमर्थचा हा दिवाळी अंक आपण 2021चा प्रकाशित करत आहोत. जोरदार टाळ्यांनी मठाधिपती कोल्हापूर करवीर वासिनीचे मठाधिपती यांच्या शुभहस्ते आणि इतर मान्यवरांच्या शुभहस्ते हा दिवाळी अंक शिवसमर्थ त्यातलं जे चित्र आहे किल्ल्याचं त्यासारखाच शिवसमर्थ अभेद्यपणे उभा आहे. जनहितासाठी, जनप्रगतीसाठी, आर्थिक स्वातंत्र्यासाठी. याच्यानंतर मी या ठिकाणी ज्यांनी हे शिवसमर्थचं स्वप्न पाहिलं एक डोक्यामध्ये विचार आला. मूर्ती जरी लहान असली तरी ज्यांच्या कार्यकर्तृत्वाचं रूप आपल्याला शिवसमर्थच्या रूपानं खूप मोठं दिसत आहे अशा आपल्या सर्वांचे लाडके अर्थातच जे बोलतात कमी पण कृतीतून समाजापुढे अनेक माध्यमातून पुढे जातात अशा आपल्या शिवसमर्थ मल्टीस्टेट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट जनार्दन लक्ष्मणजी बोत्रे यांना मी विनंती करतो आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा द्याव्या आणि त्यांच्या स्वागतासाठी आपल्या सर्वांच्या मधून एक जोरदार टाळी या ठिकाणी होऊ द्या स्वागताची. सर्वप्रथम शिवसमर्थांना वंदन करून माननीय यशवंतरावजी चव्हाण यांना वंदन करून पांडुरंग परमात्म्याला वंदन करून आणि माझे माता पिता यांना वंदन करून आणि आजच्या कार्यक्रमास उपस्थित लाभलेले आदरणीय वंदनीय पूजनीय मठाधिपती भारती सर, गाडगेनाथ मठाचे मठाधिपती वाणी सर, या कार्यक्रमास उपस्थित असलेले इतर मान्यवर, या लकी ड्रॉ कार्यक्रमाचे सर्व नियोजक, पंच कमिटी, संस्थेचे सर्व संस्थांच्या घटक संस्थांचे सर्व सल्लागार, संचालक, हितचिंतक आणि या आजच्या लकी ड्रॉ कार्यक्रमाचे शिल्पकार आणि शिवसमर्थ
पतसंस्था आणि परिवाराचे सर्व घटक, कर्मचारी वर्ग, अधिकारी वर्ग यांना याचं सर्व श्रेय जातं. या ठिकाणी आवर्जून नमूद करावं लागतं. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु भगवंताचे तिथे अधिष्ठान पाहिजे. या एकच उक्तीतून बोध घेऊन त्याच्यावरच वाटचाल करून आजपर्यंतचा हा 15 वर्षाचा प्रवास शिवसमर्थांच्या कृपेने, पांडुरंगाच्या आशीर्वादाने आणि ज्यांनी संस्थेच्या विविध कार्यक्रम उपक्रम आपल्यासारख्या सर्व साधुसंत महंतांनी कृपाशीर्वाद दिला, त्याचाच हा प्रसाद आहे हे मी नम्रतापूर्वक या ठिकाणी नमूद करू इच्छितो. विविध प्रकारच्या ठेव योजना, विविध प्रकारचे खात्याचे प्रकार, संस्थेच्या विविध प्रकारच्या उपक्रम यामध्ये सर्वांनी हिरिरीने भाग घेऊन आत्तापर्यंत जे सहकार्य केलं हे खूप मोलाचं आहे. आणि या सर्व साधुसंत महंतांच्या आशीर्वादामुळेच सर्वांनी जो संस्थेवरती विश्वास टाकला त्याच्यामध्ये कोणतीही तडजोड न करता अत्यंत पारदर्शकपणे आपण आत्तापर्यंत वाटचाल केलेली आहे. आणि या सर्व साधुसंतांच्या आशीर्वादावरती पुढील वाटचाल अवलंबून राहील. हाच सर्वांनी आत्तापर्यंत ठेवलेला विश्वास अधिक वृद्धिंगत व्हावा, संस्था अधिक जोमानं पुढे वाटचाल करेल अशा प्रकारची मी ग्वाही देतो. आणि सर्वांचं या ठिकाणी परत आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय सहकार, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अतिशय कमी शब्दांमध्ये ह्या संस्थेची वाटचाल एकंदरीतच दूरदृष्टी ज्या व्यक्तीने या ठिकाणी व्यक्त केली त्यांच्यासाठी एक पुन्हा एकदा जोरदार टाळी मनामधून या ठिकाणी होऊ द्या. आणि आता यानंतर मठाधिपती येती शिवसमर्थच्या घरा, तोची आम्हासाठी दिवाळी दसरा. आजच आमच्यासाठी दिवाळी आणि दसरा आहे. मठाधिपतींना मी या ठिकाणी विनंती करतो, आपल्या त्या एका आध्यात्मिक शब्दाने शिवसमर्थचं कुटुंब आणखी बलशाली हो यासाठी मठाधिपती या ठिकाणी आपल्या सर्वांशी आशीर्वाद देत आहेत, आपल्या सर्वांना शुभेच्छा देत आहेत. गाता गणेश गुणगान अखंड प्रेमे, लाभेल शांती सुखही प्रभु गोड नामे. वेदांत चिंतन तसे मनरंजनाही, आनंद रूप गणनाथ कृपाही होई. ब्रह्माद्य शेष पारंपर्यण यावत स्वगुरुपादांबुजौ तावत प्रणवमी. आजचा एक हा सुखाच्या अनुभवाचा दिवस आमच्या दृष्टीनं तरी नक्कीच आहे. आपण एक ठेव योजना अंमलात आणली आणि आता आज दुसऱ्याचा मुहूर्त करत आहात. ठेवणं हे आपल्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे का? नक्की सांगितलेलं आहे. आपल्याला जी काही प्राप्ती होईल त्या प्राप्तीमध्ये 5 भाग करावेत. 1 भाग स्वतःसाठी खर्च करावा, 1 प्रपंचासाठी करावा, 1 आप्तेष्टांच्यासाठी करावा. धर्मानं किती काळजी घेतलेली आहे बघा. आप्तेष्टांनासुद्धा कुठल्याही प्रकारचं कार्यामध्ये कर्ज होऊ नये एवढ्याकरता म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला आहेर रूपानं त्यांना द्यायकरता 1 भाग शिल्लक ठेवायला सांगितलेला आहे. 1 भाग आपल्या भवितव्यासाठी ठेवावा, म्हणजे ठेव तिथं ठेवायला सांगितलेली आहे. आणि 1 भाग हा धर्मकार्यासाठी खर्च करायला सांगितलेला आहे. आपल्या प्रत्येकाकडनं धर्म घडतोच असं नाही,
पण जर अशा तऱ्हेनं पैशाची विभागणी किंवा मिळणाऱ्या द्रव्याची विभागणी आपण केली तर ह्याच्यातून आपल्याला धर्मही साधता येतो आणि आर्थिक संपन्नताही साधता येते. ही संपन्नता साधणं हे दोन्ही दृष्टीतनं आपल्या फायद्याचं आहे. धर्म करण्यानं पुण्याचा साठा होतो आणि ठेवी ठेवण्यानं अर्थाचा साठा होतो. एवढ्याकरता ह्या दोन्ही गोष्टी आपल्या दृष्टीतनं महत्त्वाच्या आहेत. ही जी ठेव आहे ही ठेव कशी असावी आणि ही जी धर्मानं विभागणी सांगितलेली ही कशी करावी याच्यासाठी आपल्याला संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा एक अभंग पाहायला हरकत नाही. एकच चरण त्याचा आपण पाहू. महाराज काय म्हणालेले आहेत, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. एका चरणामध्ये सगळं महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे. जोडोनिया धन, धन मिळवा. कसं मिळवा खरं? उत्तम व्यवहारे. टेबलाखालच्या पद्धतीनं काय उत्तम व्यवहार कसा असतो? रात्री अमक्या ठिकाणी आणून दे, तुमक्या ठिकाणी दे, दिलं नाही तर तुला बघून घेईन वगैरे, हे उत्तम व्यवहार आहेत का? मग उत्तम व्यवहार याचा अर्थ घामाच्या कष्टाच्या घामातून जे काही मिळणार आहे ते उत्तम धन आहे. ते आपल्या नशिबानं मिळणारं धन आहे. आपण वर्तमान काळाची परिस्थिती जर बघितली तर लोकशाहीनं आम्हाला काय दिलेलं आहे? लोकशाहीनं आम्हाला स्वातंत्र्य दिलं असं म्हणतात, पण स्वैराचार दिलेला आहे जो नको आहे. कशाच्या तरी एका साचेबद्ध पद्धतीनं आपलं जीवन जे आखलेलं होतं, आज कुठलीही संस्था तुम्ही काढली तरी त्या संस्थेसाठी सुद्धा जे नियम आहेत ते नियम पाळणं महत्त्वाचं आहे. तसं आपल्याला धर्मानं दिलेलं आहे ते कर्तव्य दिलेलं आहे, कर्तव्य करायला सांगितलेलं आहे. आणि ह्या लोकशाहीने जी दिलेली आहे ते हक्क दिलेले आहेत. हक्क आज मी लोकशाहीमुळे हक्क मागू लागलेलो आहे, पण आम्ही कर्तव्य करतोय का? धर्माचं कर्तव्य आम्ही विसरलेलो आहे. ते कर्तव्य विसरता कामा नये. आणि जो कर्तव्य करतो त्याला त्याचे हक्क आपोआपच प्राप्त होतात. आई वडील मुलाला वाढवण्याचं कर्तव्य करतात, त्याच्यावर प्रेम करण्याचा हक्क त्यांना आपोआप मिळतो. मुलाचंही प्रेम त्यांना काही वर्षापर्यंत तरी का मिळतं? कारण आजच्या वर्तमान काळामध्ये मुलगा हा मोठा झाला, तो एका चतुर्भुज झाला की तो पुन्हा आई वडिलांच्याकडे बघतोच असं नाही. बघणारी मुलं आहेत नाही असं नाही, पण तो बघतोच असं नाही. पण धर्मानं मात्र आपल्याला या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या कर्तव्य रूपानं सांगितलेलं आहे. म्हणून गीता आपली सांगते आहे, नियतं कुरु कर्मत्वम. जे तुझ्या वाट्याला दिलेलं काम आहे ते तू कर. कसं कर? आनंदानं तर करच कर, पण त्याच्या फळाच्या अपेक्षेशिवाय कर. खरं तर या द्रव्यातून काय घडतं हो? आपण म्हणतो की आम्हाला द्रव्य लागतं, द्रव्याशिवाय आमचं चालत नाही. पण ते किती लागतं ह्याचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की भरपूर द्रव्य आपण घेतलेलं आहे, साठवलेलं आहे. पण आम्ही बंगला बांधू शकलो तरी गृहस्वस्थपणा त्यातला विकत घेता येतो का त्या द्रव्यातून? या द्रव्यामुळं आम्ही इन्स्टंट फूड विकत घेऊ शकतो, पण भूक विकत घेता येते का? उत्तम तऱ्हेची बेड्स विकत घेता येतात, पण झोप विकत घेता येते का? वर्तमान काळामध्ये डिग्र्या विकत घेता येतात, पण विद्या घेता येते का? मग हे जर काहीच घेता येत नाही तर ते द्रव्य आपल्याला त्या दृष्टीतनं काय कामाचं आहे? उलट ते द्रव्य जर आपण दिलं तर ते वाढत राहतं. दिल्यानं वाढणारं जर काय असेल तर विद्या हे मोठं द्रव्य आहे, ते दिल्यानं नेहमी वाढत राहतं. आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आम्हाला ऐकल्यानंतर आनंद वाटला की इथं डेअरीविषयीचं एक डिप्लोमा कोर्स चालू केलेला आहे. हे विद्या देणं चांगलं आहे. याला खरोखरच आम्ही त्या गोष्टी ऐकून आनंदित झालेलो आहोत. तशाच पद्धतीनं आपण जे कोरोनाच्या बाबतीतलं केलेलं काम आहे ते सुद्धा आपल्या कौतुकाचंच काम आहे. कारण या अशा आपत्कालामध्ये आपण खंबीरपणानं उभं राहून या सगळ्यांची सेवा केली, त्या सेवेचं पुण्यही फार मोठं आहे. आता आपण सुरुवातीपासून जर बघायचं झालं
तर शिवसमर्थ नाव योजलेलं आहे. म्हणजे समर्थ हे नाव कसं आलं? समर्थ हे रामदास स्वामींच्यामुळं कदाचित नाव आलं असं आपण गृहीत धरलं तरी त्याचा अर्थ काय आहे? समर्थाने तरी ते नाव का स्वीकारलं? नारायण त्यांचं नाव होतं, पण त्यांनी समर्थ नाव का स्वीकारलं? सम्यक अर्थ. म्हणजे इथं सुद्धा मगाशी जर तुकाराम महाराजांचा अभंगच लागू पडतो त्यावेळेस सम्यक म्हणजे चांगला अर्थ. कोणता आहे चांगला अर्थ? धर्म, अर्थ आणि काम आणि मोक्ष हे चार ज्याला अर्थ असं म्हटलं जातं, त्यातला परम अर्थ जो आहे तो मोक्ष आहे. आणि तो स्वीकारणं हे आपल्याला खरं तर, किंवा त्या मार्गाला तोंड करून वाटचाल करायला लागणं हे आपलं खरं तर मनुष्य जन्माचं कर्तव्य आहे. मग असं सामर्थ्य ज्यांच्याकडे आहे, जे त्या मार्गामध्ये चालून मुक्कामाच्या ठिकाणी पोचलेले आहेत, अशा समर्थांचं नाव आपण घेतलेलं आहे. आणि हे सामर्थ्य कशाचं आहे? हे शिवकल्याणाचं सामर्थ्य आहे की ही संस्था निर्माण करून आपण लोकांच्या कल्याणाचा विचार करता आहात. हे सगळ्यात मोठं आपलं कौतुक आहे. विषय आणखीन जर घ्यायचा झाला तर पूर्वीच्या काळामध्ये जी लोकांची एकमेकाला अडीअडचणीला पडण्यासाठी जी पद्धत होती, पूर्वीची विनिमय कशात होत होता? पैशामध्ये होत होता का? आम्ही आमच्या वडिलांच्या डायऱ्या पाहिल्यानंतर आमच्या लक्षात आलं 2 पोती ज्वारी दिली आणि 1 पोतं तांदूळ घेतला. कशात विनिमय? पैशात. कॅश करन्सी नाहीच आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये जी आहे ही गरज कशाची आहे ते घेणं हे आहे. आणि त्याच्यामुळं त्यावेळेला माणूस माणसाला ओळखत होता. आजकाल माणूस मात्र फक्त पैशाला ओळखू लागलेला आहे, बाकी काही करत नाही. थोडंसं आपल्याला वाईट वाटेल बोलत असल्यामुळं, पण तरीसुद्धा हे आज समोर येणं आवश्यक आहे की ह्या पैशाच्या मागं न लागता पैसा तुमच्या मागं लागेल अशी माणुसकी आपण मिळवा. आपल्या जन्माची इति कर्तव्यता होईल, ती झाल्याशिवाय राहणार नाही. खरं तर आता आपल्या पुढचं लक्ष ड्रॉकडे लागलेलं आहे, त्यामुळे आता जास्त काही बोलत नाही. पण महत्त्वाचा मुद्दा जो सांगितला की हे शिवसामर्थ्य जे आपण मिळवलेलं आहे हे खरोखरच चांगलं आहे. अशीच ह्याच्यामध्ये वाढ व्हावी हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करून इथं आपण थांबू. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद मठाधिपती. याच्यानंतर आता ज्या क्षणासाठी आपण सगळेजण आतुरतेनं या ठिकाणी बसलेलो आहोत, सगळेजणच आपण ज्या क्षणासाठी आतुर झालेला आहात, राजा पंढरीचा भव्य लकी ड्रॉ सोडत वितरण सोहळा. आपण ह्या मंच नुसतं नाव घेतलं तर बऱ्याच जणांच्या गालावरती हसू आलं. मठाधिपती बोलत असताना गांभीर्य होतं, पण लकी ड्रॉ म्हटलं की हसू आलं. बुद्धी आणि मनाचा ताळमेळ इथं अतिशय छान पद्धतीने घडलेला आहे. आणि आता त्या राजा पंढरीचा भव्य लकी ड्रॉचा सोडत वितरण सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करतोय. एकूण 5 बक्षिसं आहेत. सगळी बक्षिसं बाहेर लावलेली आहेत. लक्षात घ्या, रेसच्या 3 सायकल आहेत. लेडीज आणि जेंट्स 3-3 अशा 6 सायकल, 1 मोटरसायकल, 3 चाकी मालवाहतूक गाडी आणि 4 चाकी कार या ठिकाणी बाहेर उभे आहे. अशी एकूण 5 बक्षिसं आहेत. आता आपल्याला बघायचं आहे की कुणाचं नशीब आज कसं आहे. पण सगळ्यांना एकच सांगतो, लकी ड्रॉ मधली गोष्ट लागली म्हणजे आयुष्यातली सार्थकता झाली असं मुळीच समजू नका. खरे तुम्ही लकी आहात जे आज ह्या कक्षेमध्ये तुम्ही आहात आणि इथं तुम्ही आलाय, हे सगळ्यात मोठं लक आहे तुमचं. त्यामुळे जास्त त्या लकी ड्रॉकडे गांभीर्यानं जाऊ नका, पाहू नका. हसऱ्या चेहऱ्याला लकी ड्रॉ संपल्याबरोबर लगेच वेगळ्या मूडमध्ये नेऊ नका, एवढी विनंती करतो. आणि या राजा पंढरीच्या भव्य लकी ड्रॉला सुरुवात मी या ठिकाणी करतो. पहिलं 5वं बक्षीस आपल्यातलाच कुणीतरी येणार आहे आणि त्या सोडत मधला एक लकी ड्रॉ मधली चिठ्ठी या ठिकाणी काढली जाणार आहे. शेवटची 3 बक्षिसं मंचावरील व्यक्तींच्या शुभास्ते आपण या ठिकाणी काढणार आहोत. जाताना एक जगण्याची उर्मी घेऊन जाता आलं पाहिजे. ह्या सगळ्या भोगवस्तू आहेत, आज मिळणाऱ्या सगळ्या भोगवस्तू आहेत. मनाला स्वास्थ्य देणारी कुठली गोष्ट आहे ती शोधली पाहिजे. मठाधिपती आता ज्या पद्धतीने म्हणाले कोल्हापूरचे की व्यवहारामध्ये किंवा जगण्यामध्ये एकमेकांना धीर आणि आधार देणं हे सगळ्यात मोठं आहे, जे शिवसमर्थ या ठिकाणी करतंय.
राजा पंढरीचा भव्य लकी ड्रॉ आपण सगळेजण ह्या सोडतीचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू करतोय. सर्वजण ज्या कार्यक्रमाची वाट पाहत आहेत तो कार्यक्रम आपण या ठिकाणी आता घेतोय. आपण जी ठेव योजना सुरू केली होती राजा पंढरीचा दामदुप्पट ठेव योजना सुरू केली होती. ही ठेव योजना आपण बुधवार दिनांक 11 सप्टेंबर 2019 रोजी सुरू केली होती. सदर ठेव योजना आपण मंगळवार दिनांक 31 ऑगस्ट 2021 रोजी बंद केली. या ठेव योजनेची पावतीची रक्कम होती रुपये 10,000. या ठेवपावतीचा कालावधी होता 63 महिन्याचा आणि ठेवीचा व्याजदर दामदुप्पट प्रमाणे 14% होता. या ठेव योजनेमध्ये 17,681 कुपन जमलेले आहेत आणि या कुपनमध्ये 17,68,10,000 इतकी मोठी रक्कम यामध्ये जमलेली आहे. आपण जे आता 9 बक्षिसे देणार आहोत, जे लोक नवीन असतील या ठिकाणी त्यांना मी सांगू इच्छितो, आपण जे कुपन बुक घेतलेलं होतं त्या कुपनमध्ये 3 पावत्या होत्या. एक पावती आहे ती आपण जे 10,000ची ठेव पावती दिल्यानंतर आपण कुपन त्यासोबत देत होतो, ती आता जे आले असतील त्यांनी आणले असेल. दुसरं जे कुपन होतं ते कुपन आपण यामध्ये टाकलेलं आहे आणि तिसरं कुपन आहे ते आपल्याकडं ऑफिस कॉपीसाठी राहिलेलं आहे. त्याच्यामुळं कुणीही कसलंही चॅलेंज आम्ही दिलं तरी ते स्वीकारतो, कारण ते अतिशय पारदर्शक आहे. आणि काल जे आपण ह्यामध्ये कुपन ठेवलेत त्याचं आपण कंप्लीट शूटिंग केलेलं आहे. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची चिटिंग करण्याचा ह्यामध्ये अजिबात संभव येत नाही. आपण आतापर्यंत वेगवेगळ्या ज्या ठेव योजना राबवल्या होत्या, जवळपास 10 ते 12 ड्रॉ आतापर्यंत आपण राबवलेले आहेत. आम्ही 100% खात्री देऊन सांगू शकतो की आम्ही त्यात कुठल्याही प्रकारची चिटिंग केलेली नाही, कुठल्याही प्रकारचं त्यात आपण काहीही केलेलं नाही. म्हणजे आम्ही जेवढं पारदर्शक राहतोय त्या पारदर्शकतेमुळेच आज आपण 5 कोटीचं उद्दिष्ट ठेवलं असताना आपण 17 कोटी उद्दिष्ट ठेवू शकतो. हे आम्ही अभिमानानं आणि ताटमानीनं सांगू शकतो. व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करेन की जी ही कुपन काल केलेलं आहे त्यांचं आपण अनावरण करावं. बॉक्स खोला दो. आवाज कमी आहे, आवाज माईकचा कमी आहे. थोडा आवाज आज जे आपण बक्षीस ठेवलंय अतिशय महागडे बक्षीस आहेत. जो खरोखरच नशीबवान आहे त्याला हे बक्षीस मिळणार आहे. आतापर्यंतचा हा साधारणपणे 13वा ड्रॉ आहे आपला. एकही कुपन आत राहणार नाही याची खबरदारी घ्या. बॉक्स खाली त्याच्यावरती घ्या, खाली बॉक्स पुढे दाखवा. बॉक्स मध्ये कुठलंही कुपन राहिलेलं नाही, वरती करून दाखवा बॉक्स.
बॉक्समध्ये एकही कुपन नाही. साईडला बॉक्स घ्या आणि चेक करा, अजिबात राहिलेलं नाही असं दाखवा एकदा. बॉक्स साईडला घेऊन त्यात काय राहिलेलं नाही कुपन ते दाखवा. आपण ज्या शाखेमधील सर्व शाखेमधील कुपन एकत्र केलेले आहेत. $17,681 कुपन आहे ते मिक्स कुपन, सगळे कुपन मिक्स करा. सर्व शाखा ज्या हा कार्यक्रम आपल्या फेसबुक लिंकवरून, शिवसमर्थ यूट्यूब चॅनेलवरून, तसेच आमचे मित्र श्रीनिवास डोंगरे साहेब यांच्या दिनमान चॅनेलवरून सर्वजण लाईव्ह स्वरूपात हा कार्यक्रम पाहतायत. कुणालाही कधी कसली शंका वाटली तरी आपण त्या आजच्या कार्यक्रमाची लिंक शेअर करू शकतो. अतिशय पारदर्शक आणि कोविडच्या पार्श्वभूमीवर आपण हा छोटेखानी कार्यक्रम घेतोय. सर्व कुपन एकत्र झालेत. भाग्यवान 9 विजेते आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवूया. चला थोडा आवाज द्या आता. हॅलो हॅलो हॅलो. थोडीशी उभी असणारी मंडळी थोडंसं पाठीमागे सरका. सगळेजण तयार आहात का? पंच तयार आहेत सगळे मंडळी. आता बघूया, जवळपास एवढा हा सगळा गठ्ठा आहे, त्याच्यात कुणाचं जर नशीब कुठेतरी लपलेलं आहे ते आपल्याला शोधायचं आहे. एकदा एक जोरदार टाळी सर्वप्रथम या ठिकाणी आपण देऊया. राजा पंढरीचा भव्य लकी ड्रॉ सोडत वितरण सोहळा आपण या ठिकाणी सुरू करतोय. 5वं जे बक्षीस आहे 3 महिला सायकल रेसच्या, अशी ती 3 बक्षीस आपण या ठिकाणी काढणार आहोत. मला वाटतं आता लेडीज सायकलसाठी बक्षीस असेल तर मला वाटतं आपल्यापैकी कुठेतरी एका लेडीजनं वरती यावं. एक लेडीज लवकर वरती या. यातली एक चिठ्ठी आपण घ्यायची आहे. या असू द्या. आता सगळी लहान मुलं घरी आहेत आणि सगळ्या मोठ्या महिला इथं आलेल्या आहेत, त्यामुळे आता लहान मूल कुठून आणायचं. जे आहे ते आईच्या मांडीवरून उठत नाहीये. थोडंसं इकडे येत आहे, इकडे या ना. नाव सांगा तुमचं, कुठून आलेलं आहात? युगंधरा गजानन कुलकर्णी, महिला शाखा महिला शाखा कुठरे. कुठरे. बर, आपण थोडी जरा त्या सगळं आणखीन हाताने हे करून त्यातली एक चिठ्ठी आपल्याला उचलायची आहे. 5व्या, एकदा यांच्यासाठी जोरदार टाळी होऊ द्या. नाही, ढोलताशे बंद करा. बऱ्याच जणांच्या डोक्यात ऑलरेडी ढोलताशे वाजायला सुरुवात झालेले आहेत. राजा पंढरीचा भव्य लकी ड्रॉ 5वं बक्षीस रेस सायकल लेडीज या ठिकाणी जात आहे. शाखेचं नाव आहे शाखा कांदिवली. जोरदार शाखा, काय शाखा कांदिवली. ठेवपावती क्रमांक आहे 1001. पंच सगळे लिहून घ्या. 1001. कुपन क्रमांक आहे 18,727. 18,727. जास्त रकमेचं कुपन आहे माझ्या हातात आहे ते. आणि त्या भाग्यवान पहिल्या विजेत्याचं नाव आहे टाकळकर स्मिता एस. जोरदार टाळ्या त्या भाग्यवान विजेत्या. टाकळकर स्मिता एस. लेडीज सायकल आहे आणि लेडीज ठेवीदार आहे. टाकळकर स्मिता एस. नाव लिहिले पंचांनी. धन्यवाद. पहिलं कुपन काढायला लेडीज झाली, ठेवीदार लेडीज.
बक्षीस ही लेडीज सायकल त्रिकोण साधला गेलेला आहे. एक जोरदार टाळी. आणि आता पुढच्या बक्षिसासाठी रेस सायकल लेडीजचं दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आपण या ठिकाणी म्हणजे 5व्यातलंच आणखीन एक बक्षीस या ठिकाणी काढतोय. कुणी एक पुरुष मंडळी वरती येतील. पुरुष मंडळी चला लवकर. म्हणजे लेडीज साठी पुरुष मंडळी येऊ शकत नाही पुढे, असंच आपल्याला म्हणावं लागेल, बरोबर का? तिनं नेहमी तुमच्या पाठीमागे उभं राहायचं, पण तिच्यासाठी तुम्ही मात्र स्टेजवरती नाही यायचं. काय अर्थ आहे का याला? कुठलाही एक पुरुष लवकर मला स्टेजवरती हवा आहे. जोरदार टाळ्या यांच्यासाठी. रेस सायकल लेडीज राजा पंढरीचा अतिशय सुंदर पद्धतीचा हा लकी ड्रॉ या ठिकाणी सुरू आहे. आणि आता बघूया आपण 5व्या बक्षिसातलं पुढील व्यक्ती कोण आहे. घ्या. जोरदार टाळ्या यांच्यासाठी. शिवसमर्थ आयोजित राजा पंढरीचा भव्य लकी ड्रॉ 5व्या क्रमांकाचं बक्षीस जात आहे. शाखेचं नाव आहे शाखा लालबाग. लालबाग शाखेसाठी जोरदार टाळ्या. सगळं मुंबईलाच चाललेलं आहे. मुंबईला गरज आहे जास्त. ठेव पाव ठेव पावती क्रमांक आहे 337. पंच लिहून घ्या. ऑनलाईन शाखा लालबाग पाहत असेल तर आपलं अभिनंदन मनपूर्वक आणि त्या ठेवीदाराचं देखील अभिनंदन. कुपन क्रमांक आहे 17,632 17,632 17,632 आणि त्या भाग्यवान विजेत्याचं नाव आहे हडवळे बाबाजी उकाजी. त्या ठेवीदाराचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. एकदा अभिनंदनासाठी जोरदार टाळी देऊया आपण सगळे. हडवळे बाबाजी उकाजी. धन्यवाद. आता 5व्या बक्षिसातील शेवटचं बक्षीस रेस सायकल लेडीज त्यातलं तिसरं बक्षीस. आता आपल्यापैकी कुणीही महिला इकडे बसलेल्या महिलांपैकी कुणी या लवकर, किंवा मुलगी छोटीशी चला लवकर पळत लवकर यायचं आहे. आपल्याला न मिळू द्या पण एखाद्याला मिळवून देण्यासाठी आपण किती धावत येत आहे हे खूप महत्वाचं आहे. हेच शिवसमर्थाचं ध्येय वाक्य आहे, लक्षात घ्या. जनहितार्थ. या एकच आता एकच सावित्रीची लेख पुढे आलेली आहे. तिच्या वजना एवढ्या चिठ्ठ्या आहेत. एक जोरदार टाळी तिच्यासाठी देऊया. एकच नाव सांग तुझं. श्रेया हेमंत तुपे. श्रेया हेमंत तुपे. यासाठी जोरदार टाळ्या. शाखेचं नाव आहे शाखा सातारा. 7 ताऱ्यांमध्ये वसलेला सातारा. ठेव पावती क्रमांक 1,699. विचार करा, 1,00,000वी पावती येईल. ठेव पावती क्रमांक 1,699. 1,699. कुपन क्रमांक 87. कुपन क्रमांक 87. आणि त्या विजेत्या महिलेचं नाव आहे जाधव मंदाकिनी जयवंत. जोरदार टाळी. महिलेनं महिलासाठी छोटी सायकल मिळवली. जाधव मंदाकिनी जयवंत विजेत्यांचं अभिनंदन. अभिनंदन. कारण 3 लेडीज सायकल होत्या, त्यातल्या 2 लेडीज सायकल लेडीजने मिळालेल्या आहेत, 1 लेडीज सायकल पुरुषाला मिळालेली आहे. समाजाचा समतोल साधला जातोय, बरोबर ना? तुम्ही एवढं खुर्चीवर गदगदून का हसायला लागलाय? आता टाळ्या वाजवल्या तरच इथं बक्षीस लागेल. सगळ्या ह्या तिन्ही विजेत्यांसाठी एक जोरदार टाळी. काही जणांनी तर फेविकॉल लावल्यासारखं हाताला घडी घातलेली आल्यापासून बघतोय मी. अजिबात हाताची घडी सोडणार नाही असं त्यांनी ठरवलेलं आहे. आता राजा पंढरीचा शिवसमर्थ आयोजित राजा पंढरीचा भव्य लकी ड्रॉ सोडत वितरण सोहळा 4थ्या क्रमांकाच्या बक्षिसामध्ये सायकलवर घ्या. 3 जेंट्स सायकली आहेत. 3 जेंट्स सायकली आहेत. आता आपण या ठिकाणी बघूया 4थ्या बक्षिसातली पहिली सायकलीसाठी पुरुष मंडळीमधून या कुणीही लवकर मंचावरती किंवा आलेला आहे. जोरदार टाळ्या छोट्या मुलीसाठी. एक त्यातले उचल त्यातले.
तुला सायकल आवडत असेल, नाव काय तुझं? ईश्वरी. बघूया कुणाला बक्षीस देणार आहे. ईश्वरीसाठी जोरदार टाळ्या. ईश्वरीसाठी एक जोरदार टाळी आपण सगळ्यांनी या ठिकाणी देऊया. शाखेचं नाव आहे शाखा पंढरपूर. क्या बात आहे राजा पंढरीचा. ठेव पावती क्रमांक आहे 601-197. 601-197. 601-197. कुपन क्रमांक 19,040. 19,040. शाखेचे प्रतिनिधी वरती या सायकल वरती आणा. योजनेचं नाव ठेवीदाराचं नाव आहे महापुरे राजश्री वीरेंद्र. मनपूर्वक अभिनंदन ठेवीदाराचं. महिलेला पुरुष सायकल बक्षीस म्हणून या ठिकाणी लाभलेली आहे, लक्षात घ्या. आणि योजनेचं नाव आहे राजा पंढरीचं आणि एक का होईना बक्षीस पंढरपूरला गेलेलं आहे. 2 वर्ष झालं वारी झालेली नाही. एकदा टाळी वाजवा, पंढरपुराचं दर्शन होईल, विठ्ठलाचं दर्शन होईल. चौथ्या बक्षिसातील दुसऱ्या बक्षिसासाठी रेस सायकल जेंट्स घेण्यासाठी पुरुष मंडळी चला लवकर कोणीतरी. चला या पटकन, उशीर होतोय. पुरुष मंडळी पटकन या पटकन. म्हणजे सायकल चालवायला पुरुष किती निरुत्साही आहेत बघा. 2 चाकी 4 चाकी आम्हाला चालेल, पण सायकल देऊ नका आम्हाला. व्यासपीठावरील मठाधिपती आदरणीय शिवलिंग वाणी यांना विनंती करतो की आपण काढावं. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. पटकन या, बक्षीस लवकर आपल्याला द्यायचे. चौथं बक्षीस रेस सायकल जेंट्स. परत एकच घ्या, एकच पाहिजे आपल्याला. टाळ्या वाजवल्या तरच मी नाव सांगणार आहे. शाखेचं नाव आहे शिरवळ. ठेवती 33. शिरवळचे प्रतिनिधी पुढे या कोण असेल तर. शिरवळचे प्रतिनिधी कुपन क्रमांक 7,415. पळत आलात तर आनंद वाटेल, सायकलीचा वेग तुम्हाला भेटेल. कुपन क्रमांक 7,415. लिहिलं का पंच? आणि त्या विजेत्या ठेवीदाराचं नाव आहे जाधव ओंकार राजेंद्र. जोरदार टाळ्या त्याच्यासाठी. जोरदार टाळी आपण या ठिकाणी देऊया. चला पुढचं कुपन उचला. पुढच्या कुपनसाठी चला, आपल्याला संधी देतोय आम्ही. फक्त खुर्चीवरती बसण्याची नाही, कुणाचं तर भविष्य घडवण्याची. शिवसमर्थाची साथ आहे. गड्या तो असा पाठीमागे का राहत आहे. चला कुणीतरी लवकर मंचावरती या. पटकन या. गाडीची चावी नकोय का कुणाला? पुरुष मंडळी लवकर चला, पळत यायचंय पळत. 1 जण आलेले आहेत. आणि आता रेस सायकल जेंट्स चौथ्या बक्षिसातलं 3रं बक्षीस. चला, लहान मुलांचं कौतुक. लहान मुलं खूप येत आहेत. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. एकच घे बाळा. काय नाव तुझं? संस्कृती. ही सायकल कुणाला देते बघूया. जोरदार टाळ्या संस्कृतीसाठी. पुन्हा एकदा कांदिवली शाखेचं अभिनंदन. ठेव पावती क्रमांक आहे 968. 968. कुपन क्रमांक आहे 18,550. 18,550. आणि त्या विजेत्याचं नाव आहे शिंदे सुदाम बाळकृष्ण. शिंदे सुदाम बाळकृष्ण. मनपूर्वक अभिनंदन कांदिवली शाखेचं. जोरदार टाळी शिंदेसाठी आपल्या सगळ्यांच्या मधून या ठिकाणी होऊ द्या. आणि आता शिवसमर्थ आयोजित राजा पंढरीचा भव्य लकी ड्रॉ स्पर्धेतील 3ऱ्या या पुढे आले ते एक जेंट्स आलेले आहेत. जेंट्स रेस सायकल 3ऱ्या सायकलीसाठी या ठिकाणी कुपन काढलं जात आहे. सायकल सायकल माझी शिवसमर्थची सायकल असं म्हणत जिचा अभिमान वाटेल. शाखेचं नाव आहे चंदनवाडी. चंदनवाडीसाठी जोरदार टाळ्या.
अरे गावाला आहे की नाही सगळे मुंबईवालेच. ठेव पावतीचा क्रमांक आहे 4 क्रमांक 5417. त्या ठेवीदाराचं नाव आहे म्हापसेकर सचिन सूर्यकांत. मनपूर्वक अभिनंदन. राजा पंढरीचा भव्य लकी ड्रॉ सोडत 5वा आणि 4था. आत्ताचं जे कुपन होतं ते मोटरसायकलसाठी होतं. 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे ते. 6 कुपन ऑलरेडी झालेत आपले. हा दुसऱ्यासाठी दुसरं राजा पंढरीचा लकी ड्रॉ दुसऱ्या बक्षिसासाठी मी या ठिकाणी बोत्रे साहेब यांना या ठिकाणी विनंती करतो, आपण लिखाण करत आहात पण आपल्याही शुभ हस्ते कुणाचं तरी कल्याण व्हावं, 2 चाकीवरून 2 जोडीनं बसून जावं, असं या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस काढण्यासाठी मी या ठिकाणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट बोत्रे साहेब यांना विनंती करतो, आपण पुढे यावं. 3 चाकी माल वाहतूक गाडी साहेबांसाठी जोरदार टाळ्या. 3 चाकी माल वाहतूक गाडी तीन चाकी माल वाहतूक गाडी दुसरं बक्षीस. उत्साह, आनंद, धन्यवाद, कृतज्ञता. आपल्या ठेव योजनेचं नाव आहे राजा पंढरीचा, त्यामुळे बक्षीस बहुतेक हे पंढरपूरलाच आहे. शाखेचं नाव आहे पंढरपूर. क्या बात है, वाह. विठ्ठल जास्त पंढरपूरलाच पावलेला दिसतोय. ठेवपावती क्रमांक आहे 226. कुपन आहे 20,495 20,495 आणि ठेवीदाराचं नाव जाधव प्रमोद. जोरदार टाळी. जाधव प्रमोद कालेश्वर. अभिनंदन त्यांचं. जोपर्यंत टाळा येत नाही तोपर्यंत पहिल्या क्रमांकाचं बक्षीस काढलं जाणार नाही. आता एकच चावी द्यायची आपल्याला. चावीवरती घ्या, गाडीची चावीवरती घ्या. शिवसमर्थ आयोजित राजा पंढरीचा भव्य लकी ड्रॉ सोडत वितरण सोहळा. पहिलं बक्षीस कोणाला मिळतं बघूया. 4 चाकी गाडी आपण बाहेर बघितली 4 असेल. चाकीचा मानकरी कोण आहे बघूया. हलवा अजून अर्धा तास तर हलवा कमीत कमी. 4 चाकी गाडी म्हणजे थोडं वजनदार आहे. गाडीसाठी चिठ्ठी मात्र हलत राहत आहे. कुणाचं नशीब कसं उघडणार आहे माहित नाही, पण पंढरपूरच्या विठ्ठलाबरोबर बोत्रे साहेबांचा आशीर्वाद मिळणार आहे. राजा पंढरीचा 4 चाकीत बसून जाणार आहे. आणि आता कोल्हापूरचे मठाधिपती विद्या नरसिंह भारती यांना मी या ठिकाणी विनंती करतो, ज्यांचा आशीर्वाद आपल्या बरोबर आहे त्या महाराजांना मी एक विनंती करतो की आपण भाग्यवान विजेची चावी द्यावी. आणि आता बघा 4 चाकीसाठी 5 जण चिठ्ठ्या खालीवर करत आहेत. गाडी 4 चाकी आहे पण 5 जण त्या चिठ्ठ्यांची त्यातूनही कुणीतरी नशीब बाहेर काढणार आहे. पंढरपूरचा विठ्ठल कमरेवरचा हात काढून त्यांना आशीर्वाद देणार आहे. योजना राजा पंढरीची. शिवसमर्थ नातं विश्वासाचं, नातं आपलेपणाचं. पंढरपूरला कोण जातो? आतली घेते. हेलिकॉप्टर मधून विमानातून बसून जाणारा जात नाही. शेता शिवारामध्ये राबणारा, पायात चप्पल नसणारा शेतकरी जात असतो. त्याच्यासाठी ही योजना आहे. त्यालाही पंढरपूरला 4 चाकी गाडीतून जाता यावं याचसाठी शिवसमर्थाची ही शिवकल्पना आहे. आणि अशा रीतीनं मठाधिपती या ठिकाणी येतात. बाद झाला, आता किती हलवणार आहात? बाद झाला, आता त्या चिठ्ठ्याही दमलेल्या आहेत हलवून हलवून. आणि आता मठाधिपतींना मी विनंती करतो, आपण पुढे यावं. ज्या चिठ्ठीला स्पर्श होईल त्याचं आयुष्य कृतार्थ व्हावं. संत महंतांच्या भूमीमध्ये हे सत्कार्य घडावं. कोल्हापूरचे मठाधिपती विद्या नरसिंह भारती. हा.
कुठल्या हाताने चिठ्ठी घ्यावी यालाही अर्थ आहे, कुणाचं तर जीवन सार्थक होणार आहे. थांबा, थांबा, एक मिनिट, एक मिनिट. शाखेचं नाव पण ऐका सांगणार ऐका नाही. ना, थांबा थांबा एक मिनिट. टाळ्या जोपर्यंत वाजवत नाही तोपर्यंत शाखेचं नाव पण सांगणार नाही. जरा आपण अंदाज घेऊया, जरा जरा शांतता राहू द्या, बघूया तरी. पुरुष मंडळी काय वाटतंय, कुठल्या शाखेला मिळाली असेल ही 4 चाकी गाडी? पुरुषांच्या त्यातून आवाज येऊ द्या. किती जोडले गेलेला शिवसमर्थाची बघूया आपण. काय वाटतंय? सनबूर. सनबोर साठी जोरदार टाळ्या. बरं, ओके. शाखेबद्दल पुढे अभिमान आणखी पाहिजे. पाठीमागे पुरुष मंडळी. तळमावले कोळे. बर, आणखीन तळमावले. बर, महिलांच्यातून थोडा आवाज. वहिनींनो, काय वाटतंय, कुणाला लागले असेल, कुठल्या शाखेला? महिलांच्यातून आवाज. आम्हाला आमची शाखा सांभाळता सांभाळता नाकी नव्हे ते आता ह्या शाखेचं कुठं नाव घ्यावं? बोला वहिनी लवकर. महिलांच्यातून आवाज. कुठल्या शाखेला लागले असेल? विद्यानगर. कारण विद्यानगर. आणखीन? बस एवढाच उत्साह आपला. ही चिठ्ठी कोरी आहे, नावच नाही याच्यावरती. आता किती जण ही गाडी घ्यायला हात वरती करतील? हा हा हा, चेहरे बघा मस्त. आणि आता ठेव पावती क्रमांक आहे 244. 244 ची पावती कुणी ते केले का? स्टाफ आहे का केले इथे? का? 244 244 नंबरची पावती केलेलं कुणी व्यक्ती इथं बसलंय का? लिहिल्या का कोणी? कुपन क्रमांक आहे 6479. 6479. मगाचपासून ज्या ज्या चिठ्ठ्या उचलल्या त्या प्रत्येक चिठ्ठीमध्ये 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख अशी अमाऊंट होती. आणि भाग्यवान खरं कुणाला म्हणायचं की ज्यानं 10,000चीच पावती ठेवली आणि त्यालाही गाडी लागली. लक्षात. खरा भाग्यवान आणि महाराजांनी त्याच भाग्यवानाची चिठ्ठी काढल्या ज्यानं 10,000 ठेवलेत. म्हणजे ज्याला खरंच त्या गाडीची आवश्यकता आहे आणि ज्याला खरंच त्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या भक्तीची ओस आहे, ओढ आहे, त्यानं फक्त त्याच्याजवळ त्याच्या आयुष्याची पुंजी 10,000 होती अशा व्यक्तीला दिलेली आहे. आणि मठाधिपतीनं त्याच व्यक्तीचं नाव काढलेलं आहे. तोही दैवी योग आहे. एक जोरदार टाळी आपल्या सगळ्यांच्या मधून नाव डिक्लेअर होत आहे. पण ज्या वेळेला एक ड्रॉ ठेवला होता त्यावेळेला देखील एक आपण नॅनो ठेवली होती 1 लाखाची. ज्या व्यक्तीने 5,000 ठेवलं त्याच व्यक्तीला लागली. आणि खरं आपल्याला अपेक्षित हेच आहे की लोकांनी बचत करावी आणि ती बचत अशा कामाला येते. शाखेचे जे कोण असतील शेडगेवाडी शाखे त्यांना विनंती आहे वरती या. शेंडगेवाडी शाखा. शेडगेवाडी शाखा. शेंडगेवाडी शाखा चला लवकर या. एवढ्या इत्यादी वरती या. चला चला लवकर मंचावरती. शेंडगेवाडी शाखा. विकास सिरसाट वरती या. जोरदार आहे त्यांच्यासाठी. त्यांना किती भारी वाटायला लागले बघा शेंडगेवाडी शाखा म्हटल्यानंतर. जाऊ की नको जाऊ की नको एवढा विचार करत होते, पण आता त्या भाग्यवान विजेत्याचं नाव आहे बनसोडे आबा भाऊ. बनसोडे आबा भाऊ. बनसोडे आबा भाऊ ज्यांच्या नावातच आईचं प्रेम, बापाचं मातृत्व आहे, त्या आबा नावाच्या व्यक्तीला ही गाडी लागलेली आहे. जर लाईव्ह कार्यक्रम शेडगेवाडीत बघत असतील तर त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि जोरदार आहे. आपण सर्वांनी त्यांच्यासाठी वाजवूया. राजा पंढरीचा भव्य लकी ड्रॉ मध्ये आदरणीय महाराजांना विनंती करेन की त्या गाडीची चावी त्या शाखांचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे सुपूर्द करायची. 4 चाकी गाडीची चावी. विशेष म्हणजे आता माहिती कळते की त्या 4 चाकीचे जे मालक आहेत ते सिनियर सिटीजन आहेत. बचत केलेली या ठिकाणी उभे राहतात. एक जोरदार टाळी. पाठीमागे जे त्यांना सगळ्यांनी विनंती करतो पुढे या फोटोसाठी. गौरवशाली परंपरेचा लकी ड्रॉ शिवसमर्थच्या पारदर्शकतेचा
प्रत्यक्ष याच देही याच डोळी आपण पाहतोय. अजूनही आपण आधी नवीन स्कीम काढलेली आहे जी रक्षा कवच आहे. पण ज्यांना अजून बक्षीस घ्यायची इच्छा आहे, आपण महिला शाखेचा लकी ड्रॉ घेणार आहोत. शेवटचे काही दिवस थांबतोय मध्ये देखील आपण स्कूटी ठेवलेली आहे. तर ज्यांना त्यामध्ये भाग घ्यायचा आहे 2500ची ठेव पावते, तिथं सहभागी होऊ शकता. सर्व उपस्थितांचं सर्व बॉक्स आपण हे जे कुपन आहे ते ठेवतोय. नाही तर जिथं आहात तिथंच आपण सगळ्यांनी शेवटची फक्त एक 5 मिनिट आपण सगळ्यांनी बसायचं आहे. आणि 1 ते 5 पर्यंत ज्या विजेत्यांना ही बक्षिसं मिळालेली आहेत त्या सर्वांसाठी सामुदायिक एक जोरदार टाळी आपण सगळ्यांनी या ठिकाणी द्यायची आहे. आपल्याला न लागू द्या, पण कुणाला तर लागलं याची साक्ष आपण झालात, याचा मात्र अभिमान आहे. शिवसमर्थ कुटुंबाचा आपण सगळेजण एक भाग आहे असं म्हणत सर्वजणांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. मी या ठिकाणी रवींद्र पाटील यांना या मंचावर जेवणाची निमंत्रित व्यवस्था करतोय. सगळ्यांची आहे. जेवणाची नाश्ते जाऊ नका बाहेर. सगळ्यांसाठी नाश्त्याची व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे. कृपया आपण जिथं आहात तिथंच थांबायचं आहे. रवींद्र पाटील यांना मी या ठिकाणी मंचावरती निमंत्रित करतोय आभार व्यक्त करण्यासाठी. रवींद्र पाटील या कार्यक्रमात संदीप मोहिते यांचा सत्कार होतोय. त्यांना विनंती, मोहिते साहेबांचा या ठिकाणी सत्कार होतोय. पाचुपतेवाडीचे सरपंच सन्माननीय आत्माराम पाचुपते यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. बरोबर आले त्यांची नाव चिठ्ठी कुठली राहिलेली आहे. या मंचावरती 2 सत्कार आपण या ठिकाणी करतोय. संस्थेचे संस्थापक यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिलेल्या मान्यवरांचा उचित सत्कार आणि सन्मान आपण या ठिकाणी करतोय. या ठिकाणी या कार्यक्रमाचं सुंदर सूत्रसंचालन करणारे आमचे मित्र आदरणीय आकाश पाटील यांचा सत्कार या ठिकाणी साहेबांच्या हस्ते होतोय. त्यांना विनंती आपण त्या ठिकाणी जायचं आहे. ज्यांचे तुतारी देशाबाहेर गेले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली असे तुतारी वाजवणारे त्यांचे प्रतिनिधी, त्यांना विनंती आपण कृपया व्यासपीठावरती यावं, आपला सन्मान स्वीकारावा. हो घेतला. कृपया जेवणाची व्यवस्था इथं आहे, थोडीशी ती जेवण केल्याशिवाय कुणी जाऊ नका. तुतारी वाजवून हा कार्यक्रम मंत्रमुग्ध करणारे आमचे प्रतिनिधी यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. हा जो कार्यक्रम आहे तो ऑनलाईन दाखवण्याचं ज्यांनी या ठिकाणी लीला पेलली त्या आदरणीय श्रीनिवास डोंगरे आणि त्यांची टीम यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नका. जेवण आहे आपल्याकडे, जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नका. जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नका. ऑनलाईन कार्यक्रम दाखवणारे आमचे मित्र आदरणीय श्रीनिवास डोंगरे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. अजून कोण राहिले का सत्कार हे करायचे? फोटो घ्या आणि तो डायरेक्ट ऑनलाईन त्या ह्याचा निकालाचा फोटो घ्या, डायरेक्ट ऑनलाईन दाखवा. ज्यांची तुतारी आपली देशाबाहेर गेले असे त्या आपले मित्र या ठिकाणी यांचा सत्कार होतोय. ते संतोष देसाई तुमच्याकडे हा जरा हा झूम करा आणि हा रिझल्ट ॲज इट इज दाखवा स्क्रीन समोर.
आदरणीय महादेव बागल यांचा या ठिकाणी सत्कार राहिला, त्यांना विनंती आपला सत्कार स्वीकारावा. सर्वांना विनंती आहे, कुणीही जेवल्याशिवाय जाऊ नका. जेवणाची व्यवस्था आहे. नाश्ता आणि चहा कमिटीवाले त्यांनी जरा जेवणाची व्यवस्था करा. इतर कमिटीवाल्यांनी जेवणाच्याकडे व्यवस्थेकडे जा जरा. सर्व महिला वर्ग आणि पुरुष मंडळी, जेवणाची व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे. आपण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं आपण सगळेजण उपस्थित राहिलात. हा एक कौटुंबिक सोहळा, आपलेपणाचा सोहळा आपण सगळ्यांनी उपस्थित राहून अतिशय उत्तम रीतीनं पार पाडलात. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार. पत्रकार मंडळी, इलेक्ट्रॉनिक मीडिया, FB लाईव्ह, ऑनलाईन, त्याचबरोबर सर्व शाखांचे पदाधिकारी, त्याचबरोबर शिवसमर्थाशी जोडले गेलेले सर्वच जण आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात त्याबद्दल शिवसमर्थ कुटुंबाच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार.